नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2026. आजपासून 20 तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे. 37, 38, 39, 40 अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की ज्यांच्याकडे हळद असेल, कांदा असेल, तुम्ही काय करा, 20 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यान राज्यात परत अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. मग सांगायचं झालं तर सुरुवात कशी होणार आहे, तर 20 एप्रिलला काय होणार आहे, तसं तर 19 एप्रिलला म्हणजे साताऱ्यापासून कोल्हापूर, सातारा, राधानगरी, त्याच्यानंतर पुणे, महाबळेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 20 तारखेपासून 20, 21, 22, 23च्या दरम्यान म्हणजे त्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे. पुणेकरांना गारपीट पाहायला भेटणार आहे, परत पाऊस पाहायला भेटणार आहे, गारपीट पाहायला भेटणार आहे. मुंबईकरांना गारपीट पाहायला भेटणार आहे. कल्याण, मुंबई, डोंबिवली, ठाणे त्या भागात मुंबईच्या लोकांना देखील गारपीट देखील पाहायला भेटेल, पाऊस देखील अवकाळी पाहायला भेटेल म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग त्याच्यानंतर राज्यातले पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातली काय परिस्थिती राहणार, तर पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 22, 23, 24च्या दरम्यान म्हणजे 22, 23, 24च्या दरम्यान 1-2 दिवस तुमच्याकडे देखील पाऊस येणार आहे. काही ठिकाणी गारपीट होईल पण सगळीकडे पाऊस पडणार नाही, गारपीट देखील सगळीकडे होणार नाही म्हणून हा अंदाज विदर्भातल्या पूर्व आणि पश्चिममध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, गोंदिया झालं, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 21 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यान तुमच्याकडे काही ठिकाणी गारपीट होईल, तुरळक ठिकाणी पाऊस देखील होणार आहे आणि काही ठिकाणी वारं देखील सुटणार म्हणून हे अंदाज 24 एप्रिलचा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्याकडं म्हणजे मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं, त्या परभणी जिल्ह्यातल्या 7 जिल्ह्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की ज्यांचा हळद असं तर तुम्ही काय करा, 20 तारखेपर्यंत काढून झाकण्याची तयारी ठेवा. कारण की 21 नंतर काय होणार, 21 पासून ते 24च्या दरम्यान परभणी जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. लातूर जिल्ह्यात देखील काही भागात गारपीट होईल, धाराशिवकडे देखील थोड्याफार प्रमाणात गारपीट होईल, बीड जिल्ह्यात देखील गारपीट होईल, नांदेडकडे देखील काही भागामध्ये गारपीट होईल. पण गारपीट सगळीकडे होणार नाही, तुरळक ठिकाणी होणार आहे म्हणून हे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात. आणि पाऊस देखील सर्वदूर पडणार नाही, फक्त अवकाळी येणार आहे, अवकाळी सगळीकडे पडत नसतं म्हणून हे देखील मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं. उत्तर महाराष्ट्राकडे सर्वप्रथम अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातले सर्व शेतकऱ्याचे कांदे काढणं चालू आहे. काल मी गेल्याच्या नंतर पाहिलं तर कांदे काढणं चालू आहे, लगबग सुरू आहे कांदे काढण्याची. अहिल्यानगर झालं, नाशिक जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 21 तारखेपासून ते 24 तारखेच्या दरम्यान 2 दिवस तुमच्याकडं अवकाळीचं सावट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तुरळक भागात थोडीफार गारपीट होईल म्हणून हे देखील लक्षात यायचं. सर्वदूर काही पाऊस पडणार नाही, अवकाळी पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी वारं सुटणार आहे पण थोडं अवकाळीचं सावट आहे म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे काय होतं की एक पूर्वकल्पना म्हणून हे अंदाज 21 ते 24 एप्रिलचा दिला जाईल. त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की नंदुरबारपासून मुंबई, कल्याण, ठाणे, मुरबाड, त्याच्यानंतर इगतपुरी, त्याच्यानंतर इकडं संगमनेर, जुन्नर, सिन्नर, आंबेगाव तालुका, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, त्याच्यानंतर महाबळेश्वर, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, तसंच इकडं बेळगाव, कर्नाटक ह्या पट्ट्यातल्या कोकणपट्ट्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं मात्र 19 तारखेलाच वातावरणात बदल होणार आहे. काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला भेटणार. पुणेकरांना परत एकदा काही भागात गारपीट पाहायला भेटणार आहे. मुंबईमध्ये ठाणे, कल्याण, इगतपुरी, इटलवाडी त्या परिसरात गारपीट पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर संगमनेरकडे देखील गारपीट पाहायला थोडी भेटत. त्याच्यानंतर जुन्नर, आंबेगाव तिकडल्या पट्ट्यामध्ये नारायणगावकडे देखील गारपीट थोडी पाहायला भेटत. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटणार म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 21 एप्रिल ते